हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण त्याच्या आवडीचे मोदक तर केलेच पाहिजेत. त्याच्यासाठी आज आपण पंचखाद्य मोदक कसे करायचे ते बघणार आहोत. खूप हेल्दी आणि टेस्टी असे हे मोदक आहेत आणि हे 10 ते 12 दिवस छान टिकतात. नक्की ट्राय करून बघा. हे मोदक बनवण्यासाठी मी इथे खजूर घेतलेले आहेत. हे बिन बियांचे खजूर घेतलेले आहेत. तुम्ही बियांचे खजूर घेतले तर त्यातल्या बिया काढून घ्यायच्यात. जरी हे आपण बिना बियांचे खजूर घेतलेले असले तरी हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे, कारण एखादी बी असू शकते. आता हे खजूर मी 2 बाउल घेतलेले आहेत. याच्यामध्ये मी 1 बाउल गरम पाणी घालतीये आणि हे छान आपल्याला कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 2 ते 3 तास तुम्ही भिजत घालू शकता, जितका तुमच्याकडे वेळ असेल तितका. खजूर छान पाण्यामध्ये डीप झाले पाहिजे आणि हे आपण झाकून आता भिजण्यासाठी ठेवून देऊया. 1 ते 1.5 तास झालेला आहे. आता आपण बाकीची तयारी करायला घेऊयात. मी एका पॅन मध्ये खसखस भाजून घेतेय. 2 टेबलस्पून खसखस आहे. छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे. मीडियम गॅसवरतीच आपल्याला सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे. आपली खसखस भाजून झाली आहे. आता आपण ही काढून घेऊया आणि याच पॅन मध्ये आपण आता डेसिकेटेड कोकोनट भाजून घेणार आहोत. तुमच्याकडे जर किसलेलं खोबरं असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता. इथे खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाहीये कुठल्याच आपल्याला ड्रायफ्रूटचा. थोडंसं गुलाबी झालं की लगेच आपण हे पण काढून घेणार आहोत. आपलं खोबरं पण छान मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं भाजून झाले. हे काढून घेऊयात आणि आता आपण बदाम भाजून घेणार आहोत. अर्धा बाउल बदाम घेतलेत मी. एखादा ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त पण करू शकता, किंवा तुम्हाला आणखीन कुठले ड्रायफ्रूट याच्यात ऍड करायचे असतील तर तेही केले तरी चालतील. आपले बदाम पण छान भाजून झालेत. हे काढून घेऊयात आणि आता आपण काजू भाजून घेऊयात. काजू पण छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. मीडियम गॅसवरतीच हे आपल्याला सगळं भाजायचंय. हे सगळे पदार्थ भाजून घेतल्यामुळे आपल्या मोदकांची शेल्फ लाईफ अजून वाढते. काजू भाजून झाल्यानंतर मी इथे मखाने भाजून घेते. तुम्ही हे सगळं तूप टाकून पण भाजू शकता, पण मी हे सगळं ड्राय रोस्टच करते. आपले मखाने पण छान भाजून झालेत. आता मी गॅस बंद करते आणि मखाने थोडे थंड झाल्यानंतर आपण आता हे वाटून घेणार आहोत. मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय. आपण त्याच्यामध्ये मखाणे घालून घेऊयात. मखाण्यांची आपण जितकी बारीक होईल तितकी पावडर करून घेणार आहोत. मखाण्यांची छान पावडर तयार आहे. आता याच्यात आपण काजू आणि बदाम घालणार आहोत, आपण भाजून घेतलेले. हे मात्र जास्त बारीक करायचे नाहीत. आता थोडेसे फिरवायचे. तुम्ही हवं तर क्रश पण करून घेऊ शकता किंवा कट करून पण घेऊ शकता, पण मोदक मग ते वळले जाणार नाहीत, बाइंडिंग येणार नाही त्याच्यामुळे. म्हणून मी थोडंसं वाटून घेतले, पण जाडसरच ठेवायचे. आता हे आपण डेसिकेटेड कोकोनट आणि खसखस भाजून घेतली होती त्याच्यात काढून घेऊया. ड्रायफ्रूट आणि काजू, बदाम आणि मखाण्यांची पावडर. हे छान मिक्स करून घ्यायचंय. आणि आता आपले खजूर पण 2 ते 2.5 तास झाले. आपले खजूर पण छान भिजले. आता ते पण आपण मिक्सरच्या भांड्यात काढूयात आणि त्याची पेस्ट करून घेऊयात.
छान बारीक पेस्ट करून घ्यायची खजूरची पण. तुम्ही बघू शकता खूप छान पेस्ट झाली आहे खजूरची. आता मी एक पॅन घेतलाय, गॅसवरती गरम करायला ठेवलाय आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घालतेय. तूप छान गरम झालं की याच्यामध्ये आपण वाटून घेतलेली खजूरची पेस्ट घालायची आणि ती या तुपामध्ये छान परतून घ्यायची आपल्याला. गॅस मीडियम हीटवरतीच ठेवायचा आहे. ही खजूरची पेस्ट आपल्याला छान ड्राय होईपर्यंत, म्हणजे थोडीशी घट्ट होईपर्यंत परतून घ्यायची. याच्यात जे आपण पाणी घातलं होतं ते पूर्ण आटलं पाहिजे. तुम्ही बघू शकता खूप छान घट्ट झाली आपली आता खजूरची पेस्ट. आता याच्यात आपण ड्रायफ्रूटची जी पावडर करून ठेवली होती ती घालणार आहोत. ते घालून छान मिक्स करून घ्यायचे. खजूरची पेस्ट घट्ट होण्यासाठी आपल्याला 10 ते 12 मिनिटं छान मंद गॅसवरती हे परतत राहायला लागतं आणि मग आपण ड्रायफ्रूट पावडर घालून एक 4 ते 5 मिनिटं परत मिक्स करून घ्यायचे. हे छान परतून घ्यायचे. या मिश्रणाचा एक गोळा तयार व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे परतत राहायचे. तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाचा छान गोळा तयार झालाय. आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर घालूयात. आणि आणखीन 1 ते 2 मिनिटं परतूया त्याला. छान विलायची पावडर मिक्स झाली पाहिजे सगळ्या मिश्रणामध्ये. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान तयार झालंय, घट्ट झालंय. याचा छान गोळा बनतोय आणि पॅनला पण चिकटत नाहीये. इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचंय. आपलं मोदकाचं मिश्रण तयार आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. आपलं मोदकाचं मिश्रण थंड झालेलं आहे. मी पट्टी मोदकाचा साचा घेतलेला आहे. तुमच्याकडे जो मोदकाचा साचा असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि त्याला थोडंसं पहिल्यांदाच तूप लावून घ्यायचंय. प्रत्येक वेळेला तूप लावायची गरज नाहीये या साच्याला. थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि आता याच्यामध्ये आपलं मिश्रण भरून घ्यायचंय. हा 0 नंबरचा साचा आहे. या साच्याने हे 42 मोदक झालेत या सारणामध्ये. तुमच्याकडे जर मोठा साचा असेल तर त्या प्रमाणात ते कमी होतील. छान प्रेस करून भरायचंय सारण याच्यामध्ये मिश्रण मोदकाचं. तुम्ही बघू शकता किती छान अलगद हे मोदक निघतायत. खूप हलक्या हाताने यातनं काढायचे. खूप छान टेस्टी आणि हेल्दी असे हे मोदक आहेत. यावर्षी तुमच्या गणपती बाप्पासाठी हा नैवेद्य नक्की करून बघा. आणि हे 10 ते 12 दिवस खूप छान टिकतात मोदक. हे मेन म्हणजे मी याच पद्धतीने सगळे मोदक तयार करून घेते. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.